नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण सुरू करतो टायपिंग लर्निंग फर्स्ट डे. अगदी झिरोपासून टायपिंग कशी करायची ते स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. तर आज आपण पहिला दिवस होम रो की इंट्रोडक्शन बघणार आहे. तर या कीबोर्डवरती हे लॅपटॉपचं जे कीबोर्ड आहे याच्यावरती ए टू झेड अल्फाबेट्स आहेत. तर आपल्याला ह्या हाताच्या 4 आणि 4 8 बोटाने आपल्याला टायपिंग करायची. ओके. ए टू झेड आपल्याला ह्या 8 बोटानेच आपण टायपिंग करणार आहेत. तर कसं पहिला दिवस आपण समजून घेऊ होता की हाताची पोझिशन कशी ठेवायची. तर कीबोर्डवरती होम रो की बघणार आहोत. तर कीबोर्डवरती आपण फक्त आज होम रो की बघणार आहोत आणि टायपिंगमध्ये ही सर्वात इम्पॉर्टंट रो की आहे. तर लक्षात द्या, ही कीबोर्ड आहे. कीबोर्डवर ASDFGHIJ ही जी तुम्हाला रो दिसते हिला होम रो की म्हणतात. होम रो की लक्षात ठेवायचं. का? कारण की आपली ही पोझिशन अशी ठेवायची असते. ओके. ही पोझिशन अशी ठेवायची. लक्षात द्या. तुम्हाला मी असं दाखवतो. आता सर्वात पहिले इथे पोझिशन ठेवण्यासाठी हाताच्या पोझिशन कोणतं बोट कोणत्या कीवरती ठेवायचं हे महत्त्वाचं करायला हवं. तर आपल्या हाताचे एकूण 10 बोटं, 10 बोटापैकी आपण हे 4 आणि हे 4 या 4च 8 बोटांनीच आपण टायपिंग करणार आहेत. हे 2 बोटं फक्त स्पेससाठी ठेवायचं. कोणतं एक बोट हे जे अंगठा आहे या अंगठ्याने आपण स्पेस देत असतो. ओके. तर पहिला दिवस होम रो. आता होम रो लक्षात ठेवायचं. इथे एफवरती एक बंप आहे आणि जेवरती एक बंप आहे. हे 2 नोट्स दिसतात तुम्हाला. इथे असं हात ठेवला की तुम्हाला ते दिसतं बघा, एफवरती आणि जेवरती. हे 2 बोटं या इथे ठेवायची. याला म्हणतात इंडेक्स फिंगर, तर्जनी. ओके. ही इंडेक्स फिंगर आहेत 2. तर सर्वात पहिले ए बोट हे जे दिसतं ए अल्फाबेट, इथे ही लिटल फिंगर, करंगळी. ओके. हे इथे ठेवायचं. रिंग फिंगर इथे डीवरती मिडल फिंगर आणि एफवरती इंडेक्स फिंगर. ओके. ही पोझिशन कळाली तुम्हाला? समजली तुम्हाला? ASDF अशी. त्यानंतर इंडेक्स फिंगर जेवरती ठेवायचं आणि मिडल फिंगर केवरती, रिंग फिंगर एलवरती आणि लिटल फिंगर इथे ठेवायचं. त्याला म्हणतात सेमी कॉलन. वरती कॉलन, खाली सेमी कॉलन. हे 2 असतात इथे. ओके. अशी पोझिशन ठेवायची. लक्षात ठेवायचं, कीबोर्डवरती कधी पण आपण टायपिंग करत असतो त्यावेळेस कीबोर्डवरील हे हात उचलायचा नाही आणि हे जे बोट आहे ते व्यवस्थित इथे ठेवायचं. इंडेक्स फिंगर हे जेवरती ठेवायचं आणि एफवरती हे इंडेक्स फिंगर ठेवायचं. हे उचलायचं नाही. इथे न्यायचं नाही किंवा इथे ठेवायचं नाही किंवा इथे ठेवायचं नाही. पोझिशन चेंज केली तर पूर्ण टायपिंग चुकणार तुमची. का चुकणार? कारण की ज्यावेळेस आपण स्क्रीनवरती बघून टायपिंग करतो त्यावेळेस आपल्याला ही पोझिशन महत्त्वाची असते. ओके. एफ आणि जे हे 2 फिंगर इथे ठेवायचे. बाकीचे हे व्यवस्थित व्हायचे. ओके. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसमध्ये कसं टायपिंग करायचे ते बघा. ASDF. ओके. टायपिंग करताना ASDF स्पेस द्यायचा. JKL आणि सेमीकॉलन ही टायपिंग करायची. कशी? ASDF स्पेस JKL सेमीकॉलन स्पेस ASDF स्पेस JKL सेमीकॉलन स्पेस ASDF स्पेस JKL सेमीकॉलन. आता टायपिंग या अंगठ्याची कोणत्या अंगठ्याने स्पेस द्यायचा. तुम्ही लेफ्टी असाल तर तुम्हाला जर सोपं जात असेल तर तुम्ही या अंगठ्याने यूज करा. तुम्ही जर उजवे असाल तर तुम्ही या अंगठ्याचा उपयोग करू शकता. ओके. टायपिंग करताना पहिला दिवस हळू टायपिंग करायची. स्पीड वाढवायची नाही. स्पीड वाढवल्याने तुम्हाला ते कळणार नाही की तुम्ही कोणतं टायपिंग करत आहात. तुम्हाला सर्वात पहिले माहिती असायला पाहिजे की आपल्याला कोणतं बटन कोणत्या बोटाने प्रेस करत आहोत आणि हे आपल्याला पाठ करायचं आहे. का? टायपिंग करताना बरेच जण ज्यावेळेस पहिली वेळेस आपण त्यांना टायपिंग करायला देत होतो काय करतात, एकाच हाताने टायपिंग करतात. कसे करतात ते? ASDF स्पेस JKL सेमीकॉलन स्पेस अशी टायपिंग करायची नाही. अशी टायपिंग केल्याने आपल्या हातांना माहिती नसतं की कोणतं अल्फाबेट कुठं आहे. के हे आपण ज्यावेळेस इथे ठेवतो तर के मिडल फिंगर, एल रिंग फिंगर आणि सेमीकॉलन. ये म्हटल्या आपल्याला बघायची गरज नाही पडलं पाहिजे कीबोर्डवरती की ए हे या बोटाने प्रेस करतात. ओके. हे बघा ASDF. तर आज पहिला दिवस आहे. ही पूर्ण रो तुम्हाला 9-10 दिवस पाठ करायची पूर्ण. हे हातांना माहिती झालं पाहिजे की कीबोर्डकडे पाहून प्रॅक्टिस केली तरी चालेल. उद्यापासून नजर स्क्रीनवरती ठेवायची. हा पहिला दिवसाचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या आपण अपर रो की किंवा या होम रो कीविषयी तुम्हाला काही शब्द देणार आहेत. ते पाहून टायपिंग करायचे. तर चॅनलवरती नवीन असाल
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.